नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत खतांची टंचाई, दरवाढ आणि पिकांच्या वाढत्या उत्पादन खर्चाकडे वेधलं सरकारचं लक्ष. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खतं उपलब्ध करून देण्यास खतांच्या अनुदानात वाढ करण्याची केली मागणी. तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांबाबत 6 जुलैपर्यंत जैसे थे स्थिती. कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय. याचिकाकर्त्या मिळकतधारकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दिला आदेश. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गोकुळसाठी ठराव दाखल करताना शक्तीप्रदर्शन. ठराव दाखल करताना उडालेल्या गोंधळावरून नामदार मुश्रीफांनी सहाय्यक निबंधकांसह प्रशासकीय मंडळाला सुनावले खडे बोल. होय, राज्यातील वनक्षेत्रात गेल्या 5 वर्षात बेकायदेशीर वृक्षतोड झाली आहे. आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली कबुली. आणि पत्रकारांना धमकावत खासदार संजय दीना पाटील यांनी दाखवला सत्तेचा माज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे रासायनिक खतांच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम झालाय. खतांची टंचाई, दरवाढ तसंच पिकांचा वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतंय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खतं उपलब्ध करून देण्याबाबत, अनुदानात वाढ करण्याबाबत, इतर खतांचं लिंकिंग बंद करण्याबाबत तसंच बनावट रासायनिक खतांची विक्री रोखण्याबाबत शासनानं कोणती उपाययोजना केली आहे, असे प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केले. राज्यात रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे रासायनिक खतांच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम झालाय. पिकांसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची आवश्यकता असताना सध्या बाजारात युरिया, DAP आणि पोटॅश यासारख्या प्रमुख खतांची टंचाई निर्माण झाली आहे. खतांची टंचाई, दरवाढ तसंच पिकांचा वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतंय. युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांसमोर आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी अडचणी निर्माण झाल्यात. याकडं आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं. या प्रकरणी शासनानं चौकशी केली आहे का? चौकशीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खतं उपलब्ध करून देण्याबाबत, अनुदानात वाढ करण्याबाबत, युरिया खताशी असलेलं इतर खतांचं लिंकिंग बंद करण्याबाबत तसंच बनावट रासायनिक खतांची विक्री रोखण्याबाबत शासनानं कोणती उपाययोजना केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी युरिया आणि DAP खतांव्यतिरिक्त इतर रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ झाली असल्याची कबुली दिली. युरिया खतांसोबत इतर खते लिंकिंग करू नयेत याकरता राज्यातील अनुदानित खतांचे उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांना अनुदानित रासायनिक खतांसोबत इतर विना अनुदानित खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य, जैव खतं आणि जैव उत्तेजक यांचा पुरवठा तसंच विक्री करण्यास शासनानं दिनांक 20 मे 2026च्या आदेशान्वये मनाई केली असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं तावडे हॉटेल गांधीनगर परिसरातील 158 एकर जागा उजगाव ग्रामपंचायतीऐवजी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत असल्याचं स्पष्ट केल्यानंतर महापालिकेनं विविध कारणांसाठी आरक्षित केलेल्या जागांवरील बांधकामं अनधिकृत ठरवत त्यावर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला 177 मिळकतधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान दिलं. यावर आज सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयानं या मिळकतधारकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 जुलैला होणार आहे.
उचगाव ग्रामपंचायत आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील वादात सर्वोच्च न्यायालयानं तावडे हॉटेल गांधीनगर परिसरातील 158 एकर जागा महापालिकेची असल्याचा निकाल दिलाय. या निकालानंतर या जागेत महापालिकेच्या आरक्षित जागांवर तसंच विनापरवाना झालेली बांधकामं महापालिकेनं अनधिकृत ठरवत कारवाई केली. या कारवाईला आव्हान देत 177 मिळकतधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली. यावर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान मिळकतधारकांनी आपल्या मिळकती महापालिका हद्दीत असल्याचं स्पष्ट होत नसल्यामुळं त्यावर कारवाई होऊ नये अशी भूमिका मांडली. यानंतर न्यायालयानं मिळकतधारकांना याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. या संदर्भातील पुढील सुनावणी आता 6 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करून तोपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. महापालिकेनं अनधिकृत ठरवलेल्या बांधकामांबाबतच्या न्यायालयीन वादात बांधकामांना अभय मिळणार का कारवाई होणार याकडं मिळकतधारकांसह सर्वांचं लक्ष लागलंय. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करताना नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल करण्यात आलेत. यावेळी नामदार हसन मुश्रीफांनी 35 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते गेल्या 5 वर्षात गोकुळमध्ये करून दाखवलंय असं सांगत गोकुळच्या प्रशासकीय मंडळावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध संस्थांकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या या संघाच्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच पक्षीय रंग मिळू लागलाय. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे गोकुळची यावेळची निवडणूक महायुती म्हणून लढवणार असल्याचं नामदार हसन मुश्रीफ वारंवार सांगतायत. पण महायुतीमधील जागा वाटप कसं असणार याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर नामदार हसन मुश्रीफांनी ज्यांचे जास्त ठराव त्यांना जास्त जागा असं सूत्र लावलं जाईल असं सांगितलं. हे बघा, मोठा भाऊ राष्ट्रवादी आहेच आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती सहकारात आहेच. आता ज्यावेळा आम्ही बसू चर्चेला आपण पॅनल करण्याबद्दल, त्यावेळी निश्चित वाटा हा ठराव ज्याचे जास्त आहे त्याला मिळणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल केले. यावेळी नामदार मुश्रीफ यांनी मागील निवडणूक राष्ट्रवादीनं काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्षासह एकत्र येत लढवली होती. गेल्या 5 वर्षात 35 वर्षात जे शक्य झालं नाही ते आपल्या संचालक मंडळानं करून दाखवलं असं त्यांनी सांगितलं. गेल्या वेळेला जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य आणि आत्ताची जी शिवसेना आहे, आता शिंदे गट आहे, आम्ही एकत्रितपणाने निवडणूक लढवली होती. आणि पहिले 2 वर्षे विश्वास आबाजी पाटील हे चेअरमन झाले होते. 2 वर्ष अरुणराव डोंगरे चेअरमन झाले होते, ते आता सध्या राष्ट्रवादीत आहेत. आणि शेवटच्या वर्षी माझा मुलगा नवीद मुश्रीफ हा जो राष्ट्रवादीत आहे, असे 5 वर्षे आम्ही काढली. आणि आम्ही निवडणुकीवेळेला आश्वासन दिलं होतं की 2 रुपये आम्ही या 5 वर्षात गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला वाढवून देऊ. परंतु आमच्या या संचालक मंडळाने जादू केली. 16 रुपये म्हशीच्या दुधाला आणि 12 रुपये गाईच्या दुधाला दर वाढवून दिला. त्याशिवाय 35 वर्षाचे जमलं नाही. ते फार मोठं काम या संचालक मंडळाने केलं. पुण्यामध्ये जागा घेतली, तिथं आजपर्यंत आपण 5-6 लाख लिटर दुधाचं संकलन करतो. तिथं पॅकिंगची आपली व्यवस्था नव्हती, तो करण्याचा प्रयत्न स्वतःच्या हिमतीवर त्यांनी केला. मुंबईमध्ये जागा घेऊन तिथंसुद्धा विस्तार वाढ केली. आपल्या करमाळ्यामध्ये उन्हाचा जास्त असल्यामुळं तिथं सोलर प्रकल्प बसवला. त्यानंतर अनेक उपपदार्थांची निर्मिती केली. असे अनेक आपण नवीन दूध उत्पादकांसाठी हितासाठी काम केलेलं आहे. आज ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी गोंधळ उडाला. ठरावधारकांसोबत समर्थकांनी कार्यालय परिसरात प्रवेश केल्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकारामुळे नामदार हसन मुश्रीफांनी सहाय्यक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांना धारेवर धरलं. तसंच गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रशासनाच्या कामकाजाबाबत जाब विचारला. गोंधळाला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करत मुद्दामहून अडथळे निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा करायचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही नामदार मुश्रीफांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत आज जिल्ह्याच्या सर्व नेते मंडळीच्या समवेत आम्ही जवळजवळ 2000 ठराव जमा करण्याचा आज कार्यक्रम केलेला आहे. मला वाटते आज पावसाचे 2-3 दिवस असतानासुद्धा आमचे सर्व शेतकरी आहेत, ठरावदार आहेत, तरी आपली कामं वगैरे बाजूला ठेवून ते आमच्यासाठी ठराव द्यायला आले आणि आज त्यांचा दिवस जाणार आहे. वास्तविक असिस्टंट रजिस्टर दुग्ध विकास
त्यांना 2 दिवसापूर्वी आमचं राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ भेटून त्यांना सांगितलं होतं की जागा अपुरी पडणार आहे. शेवटी जिल्हा दूध संघ याची निवडणूक आहे, तिथली जागा घ्या आणि जरा मोठा मंडप घाला असं सांगूनसुद्धा प्रशासकांनी अजिबात त्याला प्रतिसाद दिला नाही असं AR ठाकरेंचं म्हणणं आहे. म्हणून मी मगाशी मालगावे जे प्रशासक आहेत त्यांना बोललो तो हा गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्था अडचणीत यावी यासाठी मुद्दाम हे प्रशासक मंडळाने केलेलं काम आहे. आजच्या शक्ती प्रदर्शनावेळी माजी आमदार राजेश पाटील, KP पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह जिल्ह्यातील ठरावधारक आणि समर्थक उपस्थित होते. राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत गेल्या 5 वर्षांमध्ये 3.5 लाखांहून अधिक वृक्ष बेकायदेशीरपणे तोडण्यात आले असून या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे राज्याच्या वनस्पतींचं 30 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालंय. या वृक्षतोडीची चौकशी करून संबंधित दोषी वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत बेकायदेशीररित्या वृक्षतोड करण्यात आल्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात सुमारे 3.5 लाखांहून अधिक वृक्ष बेकायदेशीरपणे तोडण्यात आले असून त्यात जवळपास 38% म्हणजेच सुमारे 1,24,000हून अधिक सागवानी झाडांचा समावेश आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे राज्याच्या वनसंपत्तीचं 30 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. या वृक्षतोडीची चौकशी करून संबंधित दोषी वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोणती प्रशासकीय किंवा दंडात्मक कारवाई करण्यात आली, तसंच वाढत्या लाकूड तस्करीला आळा घालण्यासाठी शासनानं कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यातील वनक्षेत्राच्या हद्दीत बेकायदेशीररित्या झालेल्या वृक्षतोडीची कबुली दिली. या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळं राज्याच्या वनसंपत्तीचं 30 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं असलं तरी एकूण पकडण्यात आलेल्या मालामुळं झालेली वसुली 30 कोटी 14 लाख रुपये इतकी असल्याचं त्यांनी सांगितलं. अवैध वृक्षतोड प्रकरणी राज्यातील 4 वनक्षेत्रपाल, 12 वनपाल आणि 16 वनरक्षक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. कोणतंही राजकीय विश्लेषण न करता जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. रवी किरण इंगवले यांनी गेली 10 वर्ष शहर प्रमुख आणि सध्या जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कोणतंही राजकीय विश्लेषण न करता मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय. इंगवले यांच्या राजीनाम्यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसलं तरी पक्षातील अंतर्गत नाराजीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. काही दिवसांपूर्वी शहर प्रमुख मनजित माने यांच्यासोबतचं त्यांचं संभाषण व्हायरल झालं होतं. त्यानंतर इंगवले आणि माने यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. याशिवाय शिवसेना उपनेते आणि माजी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासोबतही इंगवले यांचं सख्य नाही. आधीच गटबाजी आणि अंतर्गत संघर्षानं ग्रासलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या राजीनाम्याची मातोश्रीकडून कशी दखल घेतली जातीये हे बघावं लागेल. राज्यातील महायुती सरकारनं अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा घाट घालून एक जात विरुद्ध 58 जातींमध्ये संघर्ष उभा केलाय असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीनं करण्यात आलाय. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं 30 जूनला विधानसभा अधिवेशनात महामोर्चा काढण्यात येणार आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. आता भाजप सरकारनं अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा घाट घालून अनुसूचित जातीच्या एकूण 59 जातींमध्ये एक जात विरुद्ध 58 जातींमध्ये संघर्ष उभा केलाय. या विरोधात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं 30 जूनला विधिमंडळ अधिवेशनावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
मुंबईमधील मेट्रो सिनेमापासून दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात 2 लाखांहून अधिक नागरिक सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कोणत्याही जातीविरोधात नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधातील मोर्चा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मागच्या अधिवेशनात जर याची घोषणा झाली असली तरी याला अजून मंत्रिमंडळाची मान्यता नाही. त्यामुळं नेमकं या माध्यमातून काय साध्य केलं जाणार आहे, याची कार्यपद्धती काय असणार आहे, हे सरकारनं जाहीर करावं अशी मागणी डॉक्टर माने यांनी केली. आरक्षणाच्या नावाखाली एकत्र आलेल्या जात समूहांना तोडण्याचं काम हे सरकार करतंय. राज्यात 2017 पासून SC ST पदोन्नती आरक्षण नाही. आरक्षण भरतीचा प्रचंड बॅकलॉग आहे. SC STचा विकास निधी चोरला जातोय. राज्याच्या नोकर निर्मिती क्षमतेत प्रचंड घट झाली आहे. याकडं मात्र सरकारचं लक्ष नाही. याउलट जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकार करतंय. एखादा समूह जर मागास राहत असेल तर यात सरकारची कमतरता नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. याआधी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी साळवे समिती नेमण्यात आली होती. या अहवालातून सरकारला 84 शिफारशी देण्यात आल्या होत्या. त्यातील 68 शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली. मग समाजाची प्रगती का झाली नाही, सरकारनं नेमकं काय केलं, याची श्वेतपत्रिका काढून माहिती जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रामचंद्र कांबळे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, मच्छिंद्र कांबळे, संभाजी कांबळे, सुनीलकुमार कोल्हटकर आदी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज गदारोळ पाहायला मिळाला. बस स्थानक उभारणी, फेरीवाल्यांचं पुनर्वसन, सभेचं थेट प्रक्षेपण बंद पडणं आणि डिजिटल बॅनर या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. 67 विषयांपैकी काही विषयांना मंजुरी मिळाली, मात्र अनेक विषयांवरून सभागृहात तणाव निर्माण झाला होता. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज तब्बल 67 विषय मांडण्यात आले. सभेच्या सुरुवातीला नियमित कामकाज सुरू असताना प्रस्तावित बस स्थानकाचा मुद्दा ऐरणीवर आला. तसंच आधुनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प मंजूर झाला. मात्र त्यामुळं बाधित होणाऱ्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन कुठं आणि कसं होणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते उदय पाटील, नगरसेवक संजय तेलनाडे, मदन कारंडे आणि रणजित जाधव यांनी पुनर्वसनाचा स्पष्ट आराखडा मांडण्याची मागणी केली. फेरीवाल्यांचा रोजगार धोक्यात येऊ नये याची खात्री द्यावी अशी मागणी विरोधकांनी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे केली. याच दरम्यान सभागृहातील वातावरण अधिक तापलं. ते विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या आरोपांमुळं. नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महापौरांना थेट प्रश्न विचारत आम्हाला मुद्दे का मांडू दिले जात नाहीत असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर अन्य विरोधी नगरसेवकांनी महापौरांच्या समोर जाऊन निषेध नोंदवला. तणावपूर्ण वातावरणातही बस सेवा सुरू करण्यासंदर्भातील विषयाला अखेर सभागृहाची मंजुरी देण्यात आली. मात्र पुनर्वसन आणि अंमलबजावणीचा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू राहिला. सभेमध्ये शिक्षण विभागाच्या कामकाजावरही चर्चा झाली. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्य वितरित झालं नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर संबंधित विभागाकडून प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. शहरातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 टप्प्यात मोहीम राबवली जात असल्याची माहिती प्रशासनानं दिली. दरम्यान सभेचं नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेलं थेट प्रक्षेपण मध्येच बंद पडल्याच्या नव्या वादाला तोंड फुटलं. विशेषतः विरोधक आपली भूमिका मांडत असताना प्रक्षेपण का बंद झालं असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात लागलेल्या डिजिटल बॅनरचाही मुद्दा सभागृहात चर्चेत आला. शहरात बॅनरबंदीचे नियम लागू असताना या डिजिटल जाहिरातींकडे प्रशासनानं दुर्लक्ष का केलं असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. विरोधी नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आजच्या सभेत नगरसेवकांनी सुद्धा अनेक विषयांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. इचलकरंजी शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय, विरोधकांचे आक्रमक प्रश्न आणि प्रशासनाची भूमिका यामुळे आजची सभा चांगलीच वादळी ठरली असून पुढील काळात या विषयांवर महानगरपालिका नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय.
कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमधील सांस्कृतिक सभागृहाच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. आज रात्री उशिरापर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे. उद्या राजर्षी शाहू महाराज जयंती दिवशी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या सभागृहाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमधील सांस्कृतिक सभागृहाच्या नूतनीकरणाचं काम गेल्या 5 महिन्यांपासून सुरू होतं. शेवटच्या टप्प्यातील किरकोळ कामं सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टकडे व्यवस्थापन असणाऱ्या या भवनात 400, 240 आणि 50 आसन क्षमतेची 3 सभागृह आणि 1 ग्रंथालय आहे. 15 वर्षांपूर्वी या सभागृहाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. मात्र सततच्या वापरामुळं 400 आसन क्षमतेच्या सभागृहाची थोडी दुरावस्था झाली होती. त्यामुळं शाहू मेमोरियल ट्रस्टनं प्राधान्यक्रमानं मुख्य सभागृहाच्या डागडुजीचं आणि आधुनिकीकरणाचं काम 5 महिन्यांपूर्वी हाती घेतलं होतं. सध्या मुख्य सभागृहातील अंतर्गत आसन व्यवस्था अधिक आरामदायी करण्यात आली आहे. अत्याधुनिक प्रकाश योजना त्याचबरोबर आधुनिक ध्वनी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्य सभागृहातील रंगमंचाचा विस्तार, कलाकारांच्या रंगभूषा कक्षाची दुरुस्ती, नवीन खिडक्या दरवाजे याचबरोबर विश्रामगृहातील खोल्यांची देखील डागडुजी करण्यात आली आहे. शाहू स्मारक भवनाचं रूपडं पालटलं असून उद्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नूतनीकरण केलेल्या या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी पावसानं अद्याप जोर पकडलेला नाही. सोमवारी जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसानं उघडीप दिली आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं, मात्र पाऊस झाला नाही. दरम्यान हवामान विभागानं पुढील 4 दिवसांसाठी कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अपेक्षित पाऊस अद्याप पडलेला नाही. सोमवारी जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. या पावसानं बळीराजा सुखावला आणि शेतीच्या कामांनाही वेग आला. मंगळवारी आणि बुधवारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. गेल्या काही दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आज गुरुवारी पावसानं पुन्हा उघडीप दिली. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यानं वातावरणात गारवा जाणवत होता. पुन्हा पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी पुन्हा चिंतेत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली असून सध्या शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही प्रमाणात का असेना पाऊस झाल्यानं सध्या जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होतीये. राधानगरी धरण 42% आणि तुळशी धरण 48% भरलंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 28 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील 4 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. लवकरच बळीराजाची प्रतीक्षा संपेल अशी आशा आहे. महात्मा फुले यांच्या पुढं घेऊन जाणाऱ्या विचारांकडं सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष झालंय अशी खंत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे महात्मा फुले अध्यासनाचे माजी समन्वयक डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित शाहू व्याख्यानमालेत ते बोलत होते. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये महात्मा फुले यांच्या विचारांचं महत्त्व या विषयावर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे माजी समन्वयक डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी विचार मांडले. यावेळी बोलताना त्यांनी फुले यांनी वेदांना नकार देत पुराणातील भाकड कथांना विरोध केल्याचं सांगितलं. फुले हे आधुनिक भारताच्या जडणघडणीत आद्य प्रवर्तक होते. त्यांनी समतेची चळवळ फक्त उभारली नाही तर ती प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा नेटानं पुढं नेली. आजची सामाजिक परिस्थिती मात्र भयावह आहे. 1990 नंतरच्या जागतिकीकरणानंतर भांडवलदारांचा हस्तक्षेप वाढत गेला. त्यामुळं भारत आणि इंडिया अशी दरी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय आहे. फुले यांनी शेतकऱ्यांचा आसोडातून तत्कालीन व्यवस्थेत शेतकऱ्यांचे हित कशात आहे हे दाखवून दिलं होतं. त्यांच्या पुढं घेऊन जाणाऱ्या विचारांकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष झालंय अशी खंत डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी डॉक्टर माया पंडित, डॉक्टर अशोक चौसाळकर, राजदीप सुर्वे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन 2026-27चा अर्थसंकल्प आज सर्वसाधारण सभेत मंजूर झाला.
96,16,21,941 रुपयांच्या या सुधारित अर्थसंकल्पात अनेक नाविन्यपूर्ण तरतुदी आहेत. शाळा समृद्ध योजना, शुगरकेन नर्सरी, आजरा घनसाळ देशी वाण संवर्धन, जनावरांच्या दवाखान्यांचं बळकटीकरण, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा, क्षयमुक्त जिल्हा, डोंगराळ भागातील झऱ्यांचं संवर्धन, सोलर निर्मितीसाठी ग्रामपंचायतींना अर्थसहाय्य अशा योजनांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत 2026-27चा अर्थसंकल्प सादर झाला. 96,17,21,941 रुपयांची तरतूद असलेल्या या अर्थसंकल्पात अनेक नाविन्यपूर्ण योजना मांडण्यात आल्यात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू करणं, भौतिक सुविधा उपलब्ध करून देणं, शाळांची दुरुस्ती यासह अन्य शैक्षणिक कामांसाठी 8,41,00,000 रुपये तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनासाठी 5 लाख, शुगरकेन नर्सरी आणि बळीराम देसाई आजरा घनसाळ देशीवाण संवर्धनासाठी 22.5 लाख रुपये, जनावरांच्या दवाखान्याच्या बळकटीकरणासाठी 30 लाख, क्षयरोग मुक्तीकरता 25 लाख, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्यासाठी 30 लाख, रस्ते देखभाल दुरुस्ती आणि इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकरता 7,65,00,000, लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेसाठी 40 लाख, समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्राम आरोग्य संजीवनी आणि आशा संजीवनी कार्यक्रमासह आरोग्य विभागासाठी 3,41,00,000 रुपये आदींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्यांना स्वनिधी म्हणून 10 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या स्वनिधीवरून वादळी चर्चा झाली. अभिजित तायशेटे, संग्राम कुपेकर, संभाजी पाटणकर, अमर पाटील, एकनाथ पाटील, राजेंद्र सूर्यवंशी यांनी या चर्चेत भाग घेतला. जिल्हा परिषद सदस्यांना किमान 20 लाख रुपये स्वनिधी द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्षा शिल्पा खोत यांनी स्वनिधी संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांसाठी निधीची तरतूद करू नये अशी सूचना अभिजित तायशेटे यांनी केली. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांना स्वनिधीतून मदत करावी अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. जिल्हा परिषदेची शाळा वगळता अन्य कोणत्याही शाळांसाठी स्वनिधीतून तरतूद करण्यास सदस्य एकनाथ पाटील, अतिश शिंदे, सुधीर देसाई यांनी विरोध केला. विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांची ओळखपत्र तयार करण्यासाठी 4 लाखाची तरतूद का केली असा मुद्दा सदस्य शिवाजी जाधव यांनी उपस्थित केला. दरम्यान एका ओळखपत्रासाठी 150 रुपये खर्च आल्याचं सांगत उर्वरित निधी इतर कामासाठी वर्ग करणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी सांगितलं. जिल्हा परिषद सदस्यांच्या मीटिंग भत्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी संग्राम कुपेकर यांनी केली. 15वा वित्त आयोग आणि 16व्या वित्त आयोगाच्या तरतुदीवरून सभागृहात जोरदार चर्चा झाली. सदस्य सागर धुंद्रे, इंद्रजित पाटील, संग्राम कुपेकर, एकनाथ पाटील, अभिजित तायशेटे, शिवाजी जाधव यांनी या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुल अकुर्डे यांच्यासह विविध विभागांचे सभापती आणि अधिकाऱ्यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. कागल तालुक्यातील निढोरी ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांच्या शंकांचं समाधान करावं आणि ग्रामस्थांची संमती घेतल्याशिवाय ही योजना राबवू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय. स्मार्ट मीटरला कागल शहरातूनही विरोध होतोय. स्मार्ट मीटर विरोधात परिवर्तन चळवळीच्या वतीनं कागलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली. महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधातील नाराजी आता ग्रामीण भागातही दिसून येते. कागल तालुक्यातील निढोरी ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची शक्यता, तांत्रिक अडचणी तसंच ग्राहकांच्या हिताशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांच्या शंकांचं समाधान करावं आणि ग्रामस्थांची संमती घेतल्याशिवाय ही योजना राबवू नये अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा या बैठकीत ग्रामस्थांनी दिला. बैठकीनंतर ग्रामस्थांच्या वतीनं निढोरीतील महावितरणच्या कार्यालयात निवेदन देण्यात आलं.
यावेळी सरपंच शुभांगी सुतार, उपसरपंच संपत मगदूम, सदस्य सत्यजित मगदूम, एकनाथ कळमकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्मार्ट मीटरला कागल शहरातूनही विरोध होतोय. स्मार्ट मीटर विरोधात परिवर्तन चळवळीच्या वतीनं कागलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली. स्मार्ट मीटरचे परिणाम आणि ग्राहकांवरील आर्थिक परिणामांचा सखोल अभ्यास होईपर्यंत ही प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी परिवर्तन चळवळीच्या वतीनं करण्यात आली. या मागणीचं निवेदन महावितरणचे सहाय्यक अभियंता अभयकुमार आळवेकर आणि कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना देण्यात आलं. यावेळी सागर शिंदे, संदीप परीट, सागर कोंडेकर, इगल प्रभावळकर, नाना बरकाळे, अमोल कांबळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. युवक युवतींना निसर्ग कळावा आणि त्यांच्या सहभागातून निसर्गाचं संवर्धन व्हावं या उद्देशानं कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं वळताई पठार ट्रेकचं आयोजन करण्यात आलंय. 5 जुलै रोजी ही मोहीम पार पडणार असून सहभागींच्या व्यवस्थापनासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणाऱ्या या मोहिमेत तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा हा निसर्ग सौंदर्यानं नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाणं आहेत. यातीलच एक म्हणजे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं वळताई पठार. या वळताई पठारावर कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं ट्रेकचं आयोजन करण्यात आलंय. ट्रेकमधून गर्द झाडीतून जाणाऱ्या पायवाटा, हिरवाईनं नटलेला निसर्ग आदींचा अनुभव घेता येणार आहे. हा ट्रेक 5 जुलै रोजी होणार असून कोल्हापूर ते गगनबावडा तालुक्यातील तळये वळताई पठार असा एकूण प्रवास असणार आहे. कोल्हापूर ते तळये हा प्रवास बसनं होणार आणि तळयेपासून पुढचा प्रवास पायी करावा लागणार आहे. कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच या मार्गाची पाहणी करून सुरक्षेची खात्री केली. मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये आणि आल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठीचं नियोजनही करण्यात आलंय. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सध्या नोंदणी सुरू असून मर्यादित प्रवेश असल्यानं लवकरात लवकर नोंदणी करावी असं आवाहन NSUIच्या वतीनं करण्यात आलंय. आणि युवा वर्गाला निसर्गाचे महत्त्व समजावे, निसर्ग अनुभवता यावा, निसर्ग राखण्याचं महत्त्व समजावं या उद्देशानं अत्यंत माफक दरात या ट्रेकचं नियोजन करण्यात आलेलं आहे. साधारण 2 तासाच्या घनदाट जंगलातील प्रवासानंतर वळताई पठार या ठिकाणी आपण पोहोचतो आणि त्या ठिकाणी असणारं म्हणजे शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले वळताई पठार, त्याचं तेथील महत्त्व आणि त्या वळताई पठारावर एकाच ठिकाणी आढळणारी 7 रंगांची माती या सर्वच गोष्टींचा अनुभव या ट्रेकच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. आणि ज्या युवा वर्गाला, युवक असतील, युवती असतील, ज्यांना या ट्रेकमध्ये सामील व्हायचं असेल त्यांनी आम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधून त्यांनी या ट्रेकविषयी माहिती घ्यावी. या मोहिमेत सहभागींच्या व्यवस्थेसाठी 400 रुपये शुल्क आकारण्यात आलं असून यामध्ये कोल्हापूर ते तळये जाणे येणे बस प्रवास, नाश्ता आणि एक वेळचं जेवण समाविष्ट आहे. फक्त 18 ते 35 वयोगटातील ट्रेकर्सना प्रवेश दिला जाणार आहे. विना नोंदणी कुणालाही प्रवेश मिळणार नाही. सध्या नोंदणी सुरू असून प्रवेश मर्यादित असल्यानं इच्छुकांनी नोंदणीसाठी अक्षय शेळके 90 49 56 56 15 किंवा उमेश पाडळकर 86 00 89 60 08 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन NSUIच्या वतीनं करण्यात आलंय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज राधाकृष्ण चौक परिसरातील फेरीवाले आणि भगतसिंग बागेजवळील वैरण बाजार हटवण्याच्या प्रस्तावावरून मोठा गोंधळ उडाला. ऐनवेळी सभेच्या शेवटी हा विषय घेतल्यामुळं विरोधकांसह काही नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. सभागृहाबाहेर शिंदे सेनेचे शहर प्रमुख भाऊसो आवळे यांनीही आक्रमक भूमिका घेत गोरगरीब फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित केला. इचलकरंजी शहरातील राधाकृष्ण चौक परिसरात अनेक वर्षांपासून फेरीवाले आणि वैरण विक्रेते आपला व्यवसाय करतात. मात्र भगतसिंग बाग परिसरातील वैरण बाजार हटवण्याचा विषय महापालिकेच्या आजच्या सभेत चर्चेसाठी आल्यानंतर वातावरण तापलं. सभेत हा विषय सुरुवातीला न घेता शेवटी घेतल्याचा आरोप करत काही नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
यावरून सभागृहात काही काळ जोरदार शाब्दिक चकमक उडाली. फेरीवाल्यांचं पुनर्वसन, पर्यायी जागा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न यावर चर्चा करत प्रशासनानं संवेदनशीलतेनं निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान शिंदे सेनेचे शहर प्रमुख भाऊसो आवळे यांनी ठाम भूमिका घेत पर्यायी व्यवस्था न देता फेरीवाल्यांना हटवणं अन्यायकारक आहे. वैरण बाजार उठवण्यासाठी आमचा 100% विरोध असल्याचं स्पष्ट केलं. कागल नगरपालिकेच्या वतीनं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना आणि सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण समिती सभापती अरुण गुरव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. कागल नगर परिषदेच्या शिक्षण, कला आणि क्रीडा समितीच्या वतीनं शहरातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नगराध्यक्षा सविता माने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात. कागल नगर परिषदेच्या शिक्षण समितीनं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. शहरातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना आणि सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती अरुण गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्षा सविता माने उपस्थित होत्या. चालू शैक्षणिक वर्षापासून कागल शहरातील मराठी माध्यमातील इयत्ता 3री आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे. परीक्षेद्वारे निवड झालेल्या इयत्ता 3रीतील 25 आणि इयत्ता 6वीतील 25 अशा एकूण 50 गुणवंत विद्यार्थ्यांना नगर परिषदेच्या वतीनं प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी 10वी, 12वी तसंच विविध स्पर्धा परीक्षा आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होईल, असं नगराध्यक्षा सविता माने यांनी सांगितलं. नगर परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यालय आणि संत रोहिदास विद्यालय इथं इयत्ता 1लीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आलेत. या निर्णयाला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढत असल्याचं गुरव यांनी सांगितलं. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष वर्ग सुरू करण्यात आलेत. याशिवाय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठीही विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिलं जातंय. स्पर्धात्मक युगात नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभाग सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला बालकल्याण समितीचे सभापती सारिका बारड यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. करवीर तालुक्यातील नंदवाळमधील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक युवतींनी स्वतः पुढाकार घेऊन माऊली करिअर अकॅडमीची सुरुवात केली आहे. अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीच्या सरावासाठी गायरान गट क्रमांक 63 मधील जागा उपलब्ध करून देण्याची मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. करवीर तालुक्यातील नंदवाळ गावातल्या पोलीस, सैन्य आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक युवतींनी स्वतः पुढाकार घेऊन गावात माऊली करिअर अकॅडमीची सुरुवात केली आहे. अकॅडमीतील विद्यार्थ्यांसाठी मैदानी चाचणी परीक्षेच्या सरावासाठी जागेची आवश्यकता आहे. यासाठी गायरान गट क्रमांक 63 मधील जागा गावासाठी राखीव ठेवण्यात यावी आणि ती लवकरात लवकर गावाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचं निवेदन आमदार चंद्रदीप नरके यांना देण्यात आलं. या जागेचा वापर केंद्रीय राखीव बटालियन आणि राज्य राखीव पोलीस दलाकडून केला जातोय. त्यामुळं अनेक युवक युवतींना गावाबाहेर जाऊन सराव करावा लागतोय. ही जागा उपलब्ध करून दिली तर गावातील अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची होणारी फरफड थांबणार आहे. यावेळी सागर पाटील, केदार सावंत, चंदर उल्पे, अनिल पाटील, केदार पाटील, इंद्रजित पाटील, प्रथमेश पाटील, संजय पाटील, अनिकेत पाटील यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्य आणि चिकाटी असणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या निवृत्त उपकुलसचिव अश्विनी महाडेश्वर यांनी केलं.
वैश्य बोर्डिंग आणि वैश्य महिला मंडळाच्या वतीनं आयोजित वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. कोल्हापुरातील वैश्य बोर्डिंग आणि वैश्य महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमानं 10वी आणि 12वी परीक्षेत 80% अधिक गुण प्राप्त विद्यार्थी तसंच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष यश मिळवलेल्या वैश्य समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कर सल्लागार मनोज प्रसादे आणि शिवाजी विद्यापीठाच्या सेवानिवृत्त उपकुलसचिव अश्विनी महाडेश्वर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रणव नारकर, श्रुतिका शिरावडेकर पानारी, कौस्तुभ नारकर, संस्कृती पानारी यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महाडेश्वर यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवताना आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आवड असलेल्या क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातही झोकून देऊन कार्यरत राहण्याचं आवाहन केलं. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्य, चिकाटी असणं गरजेचं असल्याचं महाडेश्वर यांनी सांगितलं. कार्यक्रमाला वैश्य बोर्डिंगचे अध्यक्ष नयन प्रसादे, वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा भाग्यश्री वायकुळ, मिलिंद बेंडके, सतीश केसरकर, तुषार वायकुळ यांच्यासह बोर्डिंगचे महिला संस्थेच्या पदाधिकारी, समाजातील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. इचलकरंजीत मोहरम आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून रुहानी ग्रुप फाउंडेशन आणि नोबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. घोडकेनगर इथल्या रुहानी मशिदीत झालेल्या या शिबिराचा 150 गरजूंनी लाभ घेतला. इचलकरंजीतील रुहानी ग्रुप फाउंडेशन आणि नोबल हॉस्पिटलच्या वतीनं मोहरम आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचा शुभारंभ नगरसेवक चंद्रकांत शेळके, रुहानी मशिदीचे अध्यक्ष हाजी रसूल खलिफा आणि नोबल हॉस्पिटलचे डॉक्टर रहीम खान यांच्या हस्ते झाला. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मूत्रविकार, हाडांचे आजार यांची मोफत तपासणी करण्यात आली. नेत्रतज्ञ डॉक्टर संजय रसाळ आणि डॉक्टर रहीम खान यांच्या टीमनं रुग्णांची तपासणी केली. गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया आणि औषधोपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 150हून अधिक नागरिकांनी तपासणी करून घेतली. घोडकेनगर इथल्या रुहानी मशिदीत हे शिबिर पार पडलं. शिबिरासाठी रुहानी मशिदीचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी आयुब गजबरवाडी, डॉक्टर हबीब पटेल, मीरासाहेब सय्यद, हाफिज मुबारक मुल्ला, निरुद्दीन सनदी, मुफ्ती फिरोज चांदकोटी, सूरज एकसंबेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र बनत कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या हौशी गायकांनी 365 दिवस निक्षय गीत मैफिलीचं आयोजन करत समाजातील दानशूरांना, क्षय रुग्णांना पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन केलं. निक्षय मित्र या संकल्पनेअंतर्गत अशा प्रकारचा देशातला हा पहिला उपक्रम ठरला. कोल्हापूर जिल्हा क्षयरोग केंद्राच्या सहकार्यानं जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रमांतर्गत 365 निक्षय गीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांचं विशेष सहकार्य लाभलं. जागतिक संगीत दिनानिमित्त 21 जून 2025 रोजी सुरू झालेला हा उपक्रम 20 जून 2026 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला. साने गुरुजी वसाहतीमधील विकास प्रतिज्ञा स्टुडिओमध्ये प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था, स्नेहसंगीत प्रतिज्ञाचे राजेंद्र चौगुले, अभिजित पाटील, अमरसिंग राजपूत, नीलांबरी जाधव, अनिल मोरे, कृष्णात जमदाडे, प्रशांत जोशी आदी कलाकारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 365वी मैफिल सादर केली. संपूर्ण वर्षभरात सादर झालेल्या 365 गीत मैफिलीत अभय देशपांडे, प्रकाश वर्गीस, नरहर कुलकर्णी, प्रसन्न कुलकर्णी, जयश्री देसाई, प्रीती देसाई, मंजिरी लाटकर, अजित माने, दीपक पाठक, प्रकाश पत्की, संजय शिरोळकर, डॉक्टर मिलिंद गायकवाड, दिलीप माळी, मिलिंद नाईक, सुहास शेलार, राजेंद्र चौगुले, अभिजित पाटील, अमरसिंग राजपूत, नीलांबरी जाधव, अनिल मोरे, कृष्णात जमदाडे, प्रशांत जोशी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून जाणीव फाउंडेशनमार्फत 79 क्षयरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना
पोषण आहार किटचं वितरण करण्यात आलं. यासाठी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी, जाणीव फाउंडेशनच्या सुषमा बटकडली आणि देणगीदारांनी विशेष योगदान दिलं. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, संगीताची ताकद आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून क्षयरुग्णांना आधार देणारा एक प्रेरणादायी आदर्श ठरलाय. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आपच्या माजी महिला उमेदवाराचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह. लिव्ह इन पार्टनरनं हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. नसलापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी. 29 जूनला न्यायालय अंतिम निर्णय देणार. माझ्याकडे परत आला तर मारून पाठवेन, खासदार संजय दीना पाटील यांची पत्रकारांना धमकी. लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा तपास योग्य दिशेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ, शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवरून रोहित पवारांचा इशारा. एका गुन्ह्यात संशयित असलेल्या व्यक्तीला तपासात आणि जामिनासाठी मदत करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडून 25,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या अपर्णा जाधव हिच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित अपर्णा जाधव हिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तक्रारदार व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली होती. तक्रारदाराला तपासात आणि जामिनासाठी मदत करण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत अपर्णा जाधव हिनं त्याच्या नातेवाईकांकडे 25,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या नातलगांकडून अपर्णा जाधवनं 25,000 रुपये स्वीकारल्याचा दावा करत तक्रारदारानं जामिनानंतर पुन्हा उपनिरीक्षक अपर्णा जाधवनं 25,000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या प्रकरणी पडताळणी केल्यानंतर अपर्णा जाधवनं तक्रारदाराकडे 25,000 रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालंय. यावरून आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक फिर्यादीवरून पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव विरोधात 25,000 रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत संशयित अपर्णा जाधवला अटक करण्यात आली नव्हती. राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं जुन्या वादातून घरात घुसून मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी राधानगरी पोलिसात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं जुन्या वादातून घरात घुसून मारहाण करण्यात आल्याची तक्रार मयूर संजय साठे यांनी राधानगरी पोलिसात दिली होती. फिर्यादीमध्ये नमूद केल्यानुसार 22 जून रोजी सकाळी 9:30च्या सुमाराला गावातील मंदिर परिसरात फिर्यादी आणि संशयित यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर 23 जून रोजी सकाळी 6:30च्या सुमाराला संशयितांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरडाओरडा करत घरात प्रवेश केला. यावेळी संशयितांनी फिर्यादीसह कुटुंबियांना शिवीगाळ करत लाकडी दांडके आणि इतर वस्तूंनी मारहाण केल्याचा आरोप मयूर साठे यांनी केलाय. या फिर्यादीवरून पंकज रावसाहेब साठे, आदर्श संदीप साठे, संदीप बाजीराव साठे, नागेश उर्फ सतीश कपिल साठे तसंच सुनील सातपुते आणि तेजस आवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राधानगरी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर या प्रकरणी अधिक तपास करतायत. महाराष्ट्राच्या राजकारणानं गाठलेल्या पातळीबद्दल सातत्यानं चिंता व्यक्त होत असतानाच खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना थेट मारून टाकेन अशी धमकी देत सत्तेचा माज दाखवला. खासदार संजय दीना पाटील यांनी ज्या भाषेत पत्रकारांना धमकावलं त्याबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. हे आहेत संजय दीना पाटील. हे कोणी सामान्य नाहीत तर खासदार आहेत.
नुकताच त्यांनी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यांच्या या पक्षांतरानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या धमक्यांवरून खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रतिआव्हान दिलं. यावरून सध्या चर्चेत असलेले खासदार संजय दीना पाटील आज थेट पत्रकारांवरच घसरले. अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. सध्या ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्यावर प्रश्न विचारणं हे पत्रकारांचं काम आहे. यावर खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबद्दल जे वक्तव्य केलंय ते निषेधार्ह आहे. पुन्हा प्रश्न विचाराल तर मारून टाकेन असं सांगताना पोलीस कमिशनरांना सांगता रेकॉर्ड करा, लिहून घ्या अशी आव्हानात्मक भाषा वापरली. उघड डोक्यात जाऊ नका. घराखाली उघड देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. जे बोलायचं लिहायचं ते लिहा. खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबद्दल जी भाषा वापरली त्यातून त्यांनी आपली उंची दाखवलीच. शिवाय ते ज्या पोलिसांच्या संरक्षणात फिरतात त्या पोलीस दलाला सुद्धा त्यांनी आव्हान दिले. खासदार संजय दीना पाटील यांनी स्वतः राजकारणातली नैतिकता गुंडाळून आज जो माज दाखवलाय तो निश्चित सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही. त्यांच्या या वक्तव्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांसह काही सत्ताधारी नेत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. राज्यभरातील पत्रकारांमधून खासदार संजय दीना पाटील यांचा निषेध करण्यात येतोय. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून खासदार संजय दीना पाटील यांच्या पत्रकारांना दिलेल्या धमकीची आणि पोलीस दलाला दिलेल्या आव्हानाची दखल घेतील अशी अपेक्षा आहे. मोहरमच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी कोल्हापूर पोलीस दलाकडून बिंदू चौक परिसरासह शहराच्या मुख्य भागातून वाहनांच्या ताफ्यासह संचलन करण्यात आलं. उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं आवाहन संचालनादरम्यान पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलं. मोहरम सणाला प्रारंभ झालाय. या उत्सवादरम्यान कोणतीही अघटित घटना घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशानं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी संवेदनशील भागात संचलन करण्याचे आदेश जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांना दिले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक किरण लोंढे, श्रीराम कंधेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक महेश पाटील, अभिजित भोर, सायली पडवळ, खंडू गायकवाड यांच्यासह जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांच्या समावेशातून बिंदू चौक इथून संचलनाला सुरुवात झाली. सब जेल, करवीर नगर वाचन मंदिर, ज्योतिबा रोड, बाबू जमाल, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पान लाईन, महानगरपालिका, अकबर मोहल्ला, देशभूषण हायस्कूल मार्गे दसरा चौकात संचलनाची सांगता झाली. पोलीस दलातील 8 अधिकारी, 27 पोलीस कर्मचारी आणि 57 होमगार्डचा या संचलनात समावेश होता. उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं आवाहन संचलनादरम्यान पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील चंदूर रुई रोडवर गाडी बाजूला घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गट आमनेसामने आले आणि त्याचं रूपांतर तुंबळ मारामारीत झालं. यामध्ये दोन्ही गटांमधील 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हातकणंगले तालुक्यातील चंदूर रुई रोडवर आज सकाळी 9च्या सुमाराला गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये जोरदार राडा झाला. ओमकार सनदी हा त्याच्या मित्रांसोबत चंदूरहून रुईच्या दिशेनं जात होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला प्रताप चव्हाण यांची 4 चाकी उभी होती. यावेळी गाडी बाजूला घेण्यावरून या दोघांमध्ये प्रथम शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर काही क्षणातच दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांना शिवीगाळ करत लाठ्या काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत रुईचे प्रताप चव्हाण, कुंडलिक चव्हाण, मनीषा चव्हाण, अनिल देसाडे हे जखमी झालेत. तर चंदूरचे प्रतीक कांबळे, ओमकार सनदी आणि करण कांबळे हे तिघेही जखमी झालेत. मारहाणीत जखमी झालेल्यांपैकी काहींना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना तातडीनं इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. किरकोळ कारणावरून एवढ्या टोकाला गेलेल्या वादामुळं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
हातकणंगले पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. राधानगरी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत अभय अशोक सुतार याला अटक केली आहे. त्याच्याकडून गांजासह रोख रक्कम आणि मोबाईल असा 20,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी त्याच्यावर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती खोत, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर करतायत. कापड व्यवसायातील व्यवहारातून विश्वास संपादन करून इचलकरंजीतील श्यामसुंदर नारायणदास दरक यांची तब्बल 2,95,63,00,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी दरक यांच्या फिर्यादीवरून गुजरातमधील सुरतच्या अंकुर जैन या व्यापाऱ्याविरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. आजच्या दिवसात 1,635 ठराव दाखल झाले असून आजपर्यंत एकूण 2,253 ठराव प्राप्त झाले आहेत. आज सर्वाधिक जास्त 277 ठराव राधानगरी तालुक्यातून तर सर्वात कमी म्हणजे फक्त 5 ठराव गगनबावडा तालुक्यातून दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आजच्या दिवसात 1,635 ठराव दाखल झाले असून यापूर्वी कालपर्यंत 618 ठराव प्राप्त झाले होते. कागल तालुक्यातून आत्तापर्यंत सर्वाधिक 313 ठराव प्राप्त झालेत, तर गगनबावडा तालुक्यातून सर्वात कमी म्हणजेच 33 ठराव प्राप्त झाले आहेत. त्यापाठोपाठ गडहिंग्लज तालुक्यातून 290, करवीरमधून 312, आजरा तालुक्यातून 209, शाहूवाडी तालुक्यातून 165, पन्हाळा तालुक्यातून 42, चंदगड तालुक्यातून 177, हातकणंगले तालुक्यातून 71, भुदरगड तालुक्यातून 169, शिरोळ तालुक्यातून 171 आणि राधानगरी तालुक्यातून 301 असे आजपर्यंत एकूण 2,253 ठराव प्राप्त झालेत. आज सर्वाधिक 277 ठराव राधानगरी तालुक्यातून तर सर्वात कमी म्हणजेच फक्त 5 ठराव गगनबावडा तालुक्यातून दाखल झालेत. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोका अंतर्गत कारवाई झालेला आरोपी अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी याला 2 वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पोलीस उपअधीक्षक दीपक शिंदे यांनी दिलाय. खून, मारामारी आणि खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव समोर आलं असून यापूर्वीही त्याच्यावर 7 वेळा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत खतांची टंचाई, दरवाढ आणि पिकांच्या वाढत्या उत्पादन खर्चाकडे वेधलं सरकारचं लक्ष. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खतं उपलब्ध करून देण्यास खतांच्या अनुदानात वाढ करण्याची केली मागणी. तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांबाबत 6 जुलैपर्यंत जैसे थे स्थिती. कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय. याचिकाकर्त्या मिळकतधारकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दिला आदेश. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गोकुळसाठी ठराव दाखल करताना शक्तीप्रदर्शन. ठराव दाखल करताना उडालेल्या गोंधळावरून नामदार मुश्रीफांनी सहाय्यक निबंधकांसह प्रशासकीय मंडळाला सुनावले खडे बोल. होय, राज्यातील वनक्षेत्रात गेल्या 5 वर्षात बेकायदेशीर वृक्षतोड झाली आहे. आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली कबुली. आणि पत्रकारांना धमकावत खासदार संजय दीना पाटील यांनी दाखवला सत्तेचा माज. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.